माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु याचे केवळ आराखडे आणि टेंडर हा विषय नसून जोपर्यंत महानगरपालिकेच्या नावावर ही जमीन येणार नाही तोपर्यंत त्याचं टेंडरही काढता येणार नाही, पुढची कुठलीही कार्यवाही करता येणार नाही आहे। आणि विषय एवढा गंभीर आहे, मंत्री महोदयांनी ह्या नवलकर मार्केटचे हे जे काही 5-6 भूखंड आहेत त्या संदर्भात माननीय महसूल मंत्र्यांकडे बैठक लावण्याचं आता इथे सांगितलं, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण महानगरामध्ये महानगरपालिकेच्या मालकीचे भूखंड ज्याच्यावर आरक्षण आहेत ते आरक्षण डेव्हलप होत नाहीत। त्या मालकीचे असून सुद्धा त्याचं प्रामुख्याने एक कारण हे आहे की शॉर्टमध्ये प्रश्न विचारा। प्रश्नच विचारत होतो की त्याचं प्रमुख कारण हे आहे की महानगरपालिकेचं नाव आजही त्या प्रॉपर्टी कार्डवर आलेलं नसतं, जुन्या मालकाचंच नाव असतं आणि त्यामुळे असंख्य अनधिकृत बांधकामांच्या विरोधातल्या सुद्धा ज्या केसेस आहेत त्या न्यायालयातून स्टे ह्या मुद्द्यावर मिळतात की महानगरपालिका मालकच नाही आहे, मालक दुसरा कोणतरी आहे। आणि त्यामुळे हा विषय केवळ या नवलकर मार्केटच्या लक्षवेधीच्या निमित्ताने माननीय वायकर साहेबांनी उपस्थित केलाय, परंतु हा मुंबई शहरासाठी खूप गंभीर मुद्दा आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना हा आहे की मुंबई महानगरपालिकेचे तमाम भूखंड याच्यावर त्यांच्या सातबाऱ्यावर त्याच्या प्रॉपर्टी कार्डवर महानगरपालिकेचं नाव चढवण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्याचे आदेश महानगरपालिकेला शासन देणार का? बिलकुल देणार, कारण अशा प्रकारचे जे काही प्रस्ताव आहेत गेल्या अनेक वर्षापासून जे प्रॉपर्टी कार्डवर नाव महापालिकेचं नाही परंतु महापालिकेच्या ताब्यामध्ये अशा जागा आहेत, असे जे काही वास्तू आहेत, तर त्यामुळे एक जे जे असे प्रलंबित विषय आहे त्यासाठी महापालिकेने तात्काळ एक डेडिकेटेड ऑफिसर अधिकार नोडल ऑफिसर नेमून त्यांनी हे सगळे जे आहेत हे तात्काळ जे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्याचा निर्णय घ्यावा आणि ज्याला काही अडचणी असतील तर ठीक आहे त्या संबंधित मंत्री महोदयांशी आपल्याला बोलता येईल, परंतु हे करणं गरजेचं आहे, नाहीतर पुनर्विकासामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात। त्यामुळे हा निर्णय या ठिकाणी आपण घेतोय की तात्काळ त्यांनी प्रलंबित विषय मार्गी लावावेत।